जर तुम्ही आमचं YouTube चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा। सेंट्रल बँक शिरपूर समोरील रस्ता दुभाजक तोडल्याप्रकरणी बहुजन मुक्ती पार्टी शिरपूर यांच्या वतीने शिरपूर वरवाडे नगर परिषदेला निवेदन देण्यात आले। सेंट्रल बँक समोर रस्ता दुभाजक हा गेल्या 1 ते 1.5 महिन्यापासून तोडण्यात आला असून त्यामधून शिरपूरवासी वाहनांची ने-आण करत आहेत। तरी सदरील बाब ही अपघात होण्यास कारणीभूत ठरून एखादा निष्पाप व्यक्तीचा जीव जाऊ शकतो। त्यामुळे रस्ता दुभाजक कोणी व कशासाठी तोडण्यात आला आहे याची शहानिशा करून त्याबाबतीत तात्काळ कार्यवाही करून प्रतिबंध करावा अशी विनंती या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या निवेदनावर शशिकांत गोरख सैंदाने, मनोज गोपीचंद दिवरे, दिलीप भाईदास पाटील, राकेश कृष्ण माडी, जाकीर पठाण, राजेंद्र साहेबराव पाटील, हरीश तुंगार, सय्यद इरफान, रतन शंकर वाघ, शशिकांत बागले आदींच्या सह्या आहेत। माझं नाव दिलीप भाईदास पाटील, बहुजन मुक्ती तालुका अध्यक्ष आणि बहुजन मुक्ती पार्टी प्रदेश संघटक या नात्यानं आज आम्ही शिरपूर वरवाडे नगर परिषदेमध्ये आलेलो आहेत। तर शिरपूर वरवाडे नगर परिषदेचा हा गलथाप कारभार शिरपूर नगर वरवाडे परिषदेच्या जे अधिकारी आहेत, जे नगराध्यक्ष आहेत, सर्व पदाधिकारी आहेत यांच्या लक्षात यावं त्याच्यासाठी आज आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या अंतर्गत जे सेंट्रल बँक आहे आपलं शिरपूर रोडावर शिरपूर चोपडा शहादा रोडावरचं जे सेंट्रल बँक आहे त्याच्यावरचं जे डिवायडर आहे ते मनमानी हुकुमशाही पद्धतीनं तोडून टाकलेलं आहे आणि कदाचित तिथं केव्हाही रात्री अपरात्री कोणत्याही वेळेला काही अपघात होऊ शकतो आणि कोणाचीही बळी जाऊ शकतो हे निदर्शनास आणून देण्यासाठी आम्ही आज नगरपालिकेमध्ये या संदर्भातलं निवेदन देण्यासाठी आलेलो आहेत। तसेच आत्ता 5 दिवसापूर्वी एक ॲक्सिडेंट बांपूर पाट्याजवळ झालेला होता। आपले माळी साहेब जे महिंद्रा फायनान्समध्ये होता त्यांचा पण असाच अपघात झालेला होता। खड्डे टाळत असताना एक खड्डे टाळायला गेले आणि टाळताना ते गाडीला ठोकले गेले। तर तो प्रकारामुळे एक घर काही धोका होऊ शकतो ही ती याबद्दल शंका नाही। आणि जर या संदर्भात माननीय नगराध्यक्ष, त्यांचे पदाधिकारी, अधिकारी जे कोणी काय असतील किंवा स्थानिक पातळीवरचे जे त्यांचे ज्येष्ठ आहेत त्यांनी जर या संदर्भात लक्ष नाही घातलं तर आम्ही एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहोत, रास्ता रोको करणार आहोत। याची दक्षता त्यांनी लवकरात लवकर घेऊन त्याचं ते मार्गी लावावं, अन्यथा त्या वेळ प्रसंगाला जर काही अपघात झाला आणि कोणाचा जर जीव गेला तर त्यावेळेला या नगरपालिकेचे नगराध्यक्ष, माननीय त्यांचे अधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल व्हावा आणि यात त्यांनी नकारावं नाही अशी मी त्यांना या प्रसंगी विनंती करतो आणि त्यास त्यांनी तयार राहावं। एवढं बोलतो मी, थांबतो।